काही नाही, अजून काही बातमी नाही मिळाली. हो, साधा निरोप सुद्धा नाही. हो, काळजी वाटते. नाही, ती सुद्धा काळजी करते. नाही नाही, तू येऊ नकोस. अरे उर्मिलेचा पहिला दिवाळी सण आहे. हो हो, निरोप आला की तुला लगेच मी फोन करतो. हो हो, बर, ठीक. कशाला लावताय त्या पणत्या? अहो, मी काय म्हणतोय, कशाला लावताय त्या पणत्या? दिवाळी सण आहे, आपण कशाला बसून राहायचं अंधारात अशुभासारखं? अशुभासारखं? हे सगळे तुमच्या बंधुराजांची प्रथा. आता त्याचा काय संबंध आहे? हे बघा, तो काही वेडवाकडं करणार नाही असं वचन दिलंय त्याने मला. वचन पाळायला तुझा भाऊ मोठा धर्मराज नाही वचन दिलंय. मला खात्री आहे तो आपलं वचन पाळेल. तुला खात्री आहे ग, पण ती खात्री त्या वैद्याला असायला हवी ना. खात्री आहे तुझ्या भावाला कळू नये म्हणून त्या वैद्याने डॉक्टरचा पत्ता सुद्धा आपल्याला दिला नाही. हे असं इकडे धडपडत राहण्यापेक्षा पुरीजवळ गेलो असतो हॉस्पिटलमध्ये. हे बघा, महिलाचं प्रकरण झालं नसतं ना तरीही त्यांनी आपल्याला पत्ता लागू दिला नसता. सगळ्यात चोरीचा मामला आहे ना. सणासुदीच्या दिवशी मुद्दाम सगळं पार पाडायचं. ती म्हणजे डॉक्टरीन आहे की नाही देव जाणे. नाहीतर असायची एखादी पोरापाडी जाखी. 3 वाजता घेऊन गेले पोरी. 2-3 तासामध्ये ऑपरेशन होईल असं म्हणाले होते. 5 तास होऊन काही फोन नाही, निरोप नाही. पोटची पोर माझी पैलट करेल. तिचे लाड करायचे, खोड कौतुक करायचं, डोहाळे पुरवायचे, ते राहिलं बाजूला. तिची सुखरूपपणे सुटका कधी होईल याची वाट पाहत बसणं नशिबी आले रे देवा. बघा, रडू नका. रडून काही होणार आहे का? आई आहे हो तिची. माझी पोर कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल हे जाणून घेण्याचा पण अधिकार नाही का हो मला? कळतंय. दिवाकरचा सुद्धा फोन आला होता. विचारत होता मला मी येऊ का. झोपलेल्या नात्यांच्या पण पोटात तुटतो. माझी अवस्था काय असेल? आबाजी, नमस्कार आबाजी. मी सरला नर्सिंग तुमचा ओळखतो आहे. नरेश वैद्यांचा निरोप तुमच्यासाठी. काय म्हणाले? त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन चालू असताना खूप रक्तस्राव झाला आणि अचानक त्यांचा ब्लड प्रेशर वाढला. नाही, डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले परंतु डॉक्टर मेघनाताईंना वाचवू नाही शकले. माझ्या पोरीची कसल्याही प्रकारची तपासणी करू